नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय हवाई दलात 340 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती आलेली असून त्याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो बघा, या भरतीमध्ये फ्लाइंग ब्रँच, ग्राउंड ड्युटी, टेक्निकल, नॉन टेक्निकल, एन-सी-सी स्पेशल भरती अशी वेगवेगळी पदे असून यामध्ये जवळजवळ 340 पदे भरण्यात येणार असून पगार 56,100 आणि पात्रता 12वी पासपासून पुढे देण्यात आलेली आहे. तर याची सविस्तर माहिती पाहूया. तर मित्रांनो बघा, या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे? फ्लाइंग ब्रँचसाठी 12वी फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्समध्ये किमान 50% गुणासह आपण उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील पदवी ग्रॅज्युएशन किमान 60% गुणासह असेल तरीसुद्धा आपण अप्लाय करू शकता किंवा बी-ई, बी-टेक पदवी किमान 60% गुणासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. एन-सी-सी एअर विंग सी प्रमाणपत्रधारकांना विशेष प्रवेश मिळणार आहे. मित्रांनो, आता दुसरं जे पद आहे ते ग्राउंड ड्युटी टेक्निकल ब्रँचसाठी बघा, शैक्षणिक पात्रता काय आहे? 12वीमध्ये फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्समध्ये किमान 50% गुण आवश्यक. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतील बी-ई, बी-टेक पदवी किमान 60% गुणासह उत्तीर्ण झाला असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता. आता बघा, ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल ब्रँचसाठी कोणत्याही शाखेतील पदवी ग्रॅज्युएशन किमान 60% गुणासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता काही विशिष्ट पदे फॉर एक्झाम्पल बघा, अकाउंटसाठी आपल्याकडे बी-कॉम किंवा एम-कॉम असणं आवश्यक आहे किंवा जे क्लर्कची पदं आहेत किंवा वेगवेगळी जी नॉन टेक्निकल पदे आहेत त्या संदर्भातील आपल्याकडं किंवा त्या संबंधित विषयात आपल्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. आता वयोमर्यादा काय आहे बघा, वयाची गणना 1 जानेवारी 2027 रोजी करण्यात येणार आहे. फ्लाइंग ब्रँचसाठी 20 ते 24 वर्षे म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2007च्या दरम्यान झालेला असावा. ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ब्रँचसाठी 20 ते 26 वर्ष म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2007च्या दरम्यान झालेला असणं आवश्यक आहे. आता अर्ज प्रक्रिया बघा काय आहे. सर्वात प्रथम आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट जर बघितली काय आहे तर afcat.cdac.in किंवा afcat.edcil.co.in ला व्हिजिट करायचं आहे. नोंदणी करायची आहे. सर्वात प्रथम आपण नोंदणी करायचं आहे. नवीन वापरकर्त्यांनी प्रथम नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे. नोंदणीनंतर आवश्यक माहिती भरून फॉर्म भरायचा आहे. कागदपत्र अपलोड करायचे, सही, फोटो अपलोड करायचा. अर्ज शुल्क AFCAT एंट्रीसाठी अर्ज शुल्क ₹550 तर एन-सी-सी स्पेशल एंट्रीसाठी कोणतेही शुल्क नाही. फॉर्म सबमिट करा. यशस्वी पेमेंटनंतर अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट फ्युचर रेफरन्ससाठी आपल्यासोबत ठेवायची आहे. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा, AFCAT ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही लेखी परीक्षा असते. त्यात जनरल अवेअरनेस, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग किंवा मिलिटरी ॲप्टिट्यूड टेस्ट या विषयावर प्रश्न विचारले जातात. ग्राउंड ड्युटी टेक्निकल शाखेच्या उमेदवारांना EKT इंजिनिअरिंग नॉलेज टेस्ट देखील द्यावी लागते. आता एअरफोर्स सिलेक्शन बोर्डमध्ये बघा, AFCAT परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना AFSB इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाते. त्यात विशेष म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्या, गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत इंटरव्ह्यू याचा समावेश असतो. आता सर्वात लास्टची टेस्ट म्हणजे मेडिकल. AFSB इंटरव्ह्यूमध्ये उत्तीर्ण केलेल्या उमेदवाराला कठोर वैद्यकीय तपासणीला सामोरं जावं लागतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघितलं तर ही जी परीक्षा आहे ती आपल्याला संपूर्ण उत्तीर्ण झाल्यानंतरच आपल्याला इथं भारतीय वायुसेनेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी भेटू शकते. तर मित्रांनो, दिलेली पात्रता आपण धारण करत असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज लवकरात लवकर करायचा आहे. ही आपल्यासाठी भारतीय एअरफोर्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.